हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगण्यानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। संध्याकाळची वेळ आहे। आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन तर शेअरच करणार आहे, त्याच्याबरोबर बरंच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर इथे काय चाललं आहे आमचं तिघा मालिकांचं, तर आम्हाला संध्याकाळची लागली होती थोडीशी भूक, तर काहीतरी असं म्हणजे बनवून खाण्यापेक्षा काहीतरी सटरपटर खावं म्हणून इकडे पापड तळून घेतले। तांदळाचे पापड आहे, परत साबुदाण्याचे पापड आहे, चिप्स आहेत आणि मी तांदळाच्या चकल्या बनवल्या होत्या, त्या चकल्या आम्ही असं सगळं तळून घेतलं आणि ते हॉलमध्ये येऊन बसलो तिघंही मायलेकं मस्त खायला। अद्विकला संध्याकाळचं भरवलं होतं, पण आम्हाला भूक लागली होती शिवांशला आणि मला, तर मॅगी वगैरे घरी काहीच नव्हतं। म्हटलं आता काय करू म्हणून मग होते ते पापड तळायला घेतले आणि आम्ही तिघंही मायलेकं इथे येऊन बसलो। तर जेवढे पापड तळले होते तेवढे सगळे पापड घेऊन बसलो, जेवढे संपले तेवढे संपायचे, उरले तर ठेवून द्यायचे। तर मग जेवढे संपले तेवढे खाल्ले आणि जेवढे उरले तेवढे आणून ठेवून दिले, झाकून ठेवून दिले। परत आता कामं बाकी होती, मस्त सटरपटर सगळं जे काही खायचं होतं ते खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग आता संध्याकाळच्या कामांना सुरुवात करायची होती। मुलंसुद्धा मस्त पापड खाऊन बसले होते आणि ते त्यांचे खेळत होते। मग म्हटलं आता निवांत स्वयंपाक केला तरी चालते, म्हणून मग इथे पहिले तर आवरावर करायला घेतली। पापड तळले होते, गॅसवट्यावरती चांगलं तेल उडलं होतं, मग ते पुसून घेतलं, गॅसवटा पुसून घेतला आणि त्यानंतर झाडू मारून घेतला घराला, कारण तर मुलांनी पापड खाता खाता सांडवले होते, त्याचे बारीक बारीक तुकडे असे सांडवले होते। आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं घरामध्ये लाल मुंग्या होत्या, लगेच मुंग्या होऊन जातात, म्हणून मग म्हटलं की ते आधी क्लीन करून घ्यावं, त्यानंतर मग बाकीचे कामं करावे। तर ते मुलांनी चांगलेच पापडचे तुकडे सांडवले होते, सगळं बेड वगैरे झटकून घेतला आणि त्यानंतर घर झाडून घेतलं आणि त्यानंतर मग इथे मुलं तर खेळत आहे त्यांचं इथे बघा अद्विकचं काय चाललं आहे आणि शिवांशचं काय चाललं आहे। तर अद्विक इथे बघा कसा खेळतो, स्वतःच बेडवर चढतो, बेडवरून चेअरवर जातो आणि चेअरवरून परत बेडवर जातो, असं त्याचं चालू असतं। पण माझं पूर्ण लक्ष असतं, नाहीतर मुलं कसे पडण्याची पण भीती असते, पण माझं लक्ष असतं। जेव्हाही मी इकडे काम करते तेव्हा माझ्यासमोर असतो आणि जेव्हा मी तिकडे असते ना तेव्हा मग तिकडे मजा करत असतो, मस्ती करत असतो। तर सटरपटर पापड खाऊन घेतले आणि त्यानंतर जी भांडी पडली होती ना ते इथे घासून घेतले। शिवांशची एक्झाम सुरू होणार होती, हा व्हिडिओ सोमवारचा होता आणि मंगळवारपासून शिवांशची एक्झाम सुरू होणार होती। मग त्याचं रिव्हिजन, त्याची प्रॅक्टिस घ्यायला घेत होते आणि त्याला बसवलं होतं अभ्यासाला। आणि इकडे बघा चंद्र किती मस्त निघाला होता, आकाशामध्ये ढगंसुद्धा मस्त जमा झाले होते, पांढरे शुभ्र ढग आणि निळं आकाश असं दिसत होतं, खूप भारी वाटत होतं आकाशात बघताना। आणि 2 दिवसानंतरच कोजागिरी पौर्णिमा पण होती, तर चंद्र पण मोठा निघत होता। असो, तर तिकडे मुलं खेळत होते आणि इकडे आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली। तर आत्ता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार होते पाटवडीची भाजी, बऱ्याच दिवसानंतर बनवणार होते, म्हणजे खूप दिवस झाले मी पाटवडीची भाजी नाही केली। तर भात लावून दिला कुकरमध्ये, कारण तर अद्विकला असा बाहेर शिजवलेला भात जास्त आवडत नाही, म्हणजे खातच नाही तो, कारण तर मोकळा रट लागतो त्याच्यामुळे। कुकरमध्ये कसं नरम भात शिजतो, त्याच्यामुळे मग त्याला तो आवडतो, म्हणून मग मी कुकरमध्ये अद्विकमुळे लावून देते। आणि त्यानंतर इथे भाजीची तयारी करायला घेतली। तर मी खोबरं कांदा भाजून घेणार होते, तर आधी कांदा कट करून भाजायला टाकून दिला होता कढईमध्ये, छोट्या कढईमध्ये, आणि तो भाजून घेत आहे। सोबतच मग खोबरंसुद्धा कट करून घेत आहे। टमाटर होतं अर्धं, तर ते कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून दिलं होतं, म्हटलं मसाल्यामध्येच वाटण करायला। आणि इथे कांदा भाजून झाला, मग तो काढून घेतला आणि सोबतच मग पटकन खोबरंसुद्धा भाजून घेतलं आणि लसूण सोलून ठेवलेला नव्हता, तर मग म्हटलं की चला आता थोडासा लसूण सोलून घ्यावा भाजीपुरता, म्हणून मग इथे लसूण सोलून घेते ना, सोबतच मग खोबरंसुद्धा चांगलं भाजून घेते। खोबरं आणि कांदा चांगला भाजून झाला आणि त्यानंतर मग ते वाटण तयार करून घ्यायचं होतं, मग वाटण तयार करून घेतलं आणि एका डिशमध्ये ना मी कोरडं बेसन पीठ काढून घेतलं, कारण त्याची पाटवडी बनवायची होती। तर जे वाटण वाटून घेतलं होतं ना त्यातला थोडासा मसाला त्या बेसन पिठामध्ये टाकला, सोबत थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आणि त्यात अजून मसाले टाकायचे होते, तिखट, मीठ, हळद आहे, आपण घरामध्ये भाज्यांमध्ये जे काही मसाले वापरतो ना, गरम मसाला असू दे, किचन किंग मसाला असू दे किंवा धने पावडर, जिरे पावडर, जे काही असेल ना ते सगळं टाकून घ्यायचं। तर मी असंच तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला वगैरे सगळं टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकलं, कारण तर पाटवडी रट होऊ नये, थोडीशी नरम व्हावी याच्यासाठी ना त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि थोडं पाणी टाकून भिजवून घेतलं। एकदम जास्त पाणी टाकून आपण भिजवू शकत नाही, बेसनपीठ लवकर असं पातळ होतं, म्हणून थोडं असं जपून पाणी टाकावं लागतं आणि मग ते भिजवून घ्यावं लागतं। तर इथे चांगला गोळा तयार करून घेतला बेसनपिठाचा, ज्या सगळे मसाले टाकून दिले होते तो गोळा बाजूला ठेवून दिला आणि आता रस्सा तयार करायचा होता पाटवडीसाठी। तर मग थोडेसे पापड उरले होते ते काढून ठेवले दुसऱ्या भांड्यामध्ये, कारण मला आता कढईमध्ये पाटवडीची भाजी करायची होती। तर इथे पहिले गॅसवटा आवरायला घेतला
घेतला, कारण तर थोडंसं गॅसओटा खराब झाला की लगेच आवरावा लागतो, कारण तर जास्त घाण करून परत स्वयंपाक करण्याची इच्छा होत नाही. तर जेवढा घाण झाला तेवढा क्लीन करून घेत जाते आणि परत आपला स्वयंपाक करत जाते, कारण तर गॅसओटा खूप लहान आहे. सगळ्या वस्तू अशा जवळ ठेवावे लागतात आणि त्याच्यामुळे खूप अडचण होते. तर गॅसओटा चांगला पुसून घेतला आणि त्यानंतर भाजी फोडणी द्यायची होती. तर इथे तेल टाकून दिलं कढईमध्ये आणि जे खोबरं कांदा भाजून घेतला होता, लसूण जिरं आणि मी टमाटर टाकून त्याचं वाटण तयार करून घेतलं. ते वाटण तेलामध्ये टाकून भाजी फोडणी द्यायला घेतली. तर आधीच थोडं चांगलं भाजलेलं असतं ना, त्याच्यामुळे ते जास्त वेळ तेलामध्ये होऊ देण्याची गरज पडत नाही, नाहीतर मग भाजी जळून जाण्याची भीती असते. तर मग इथे मसाला चांगला तेलामध्ये झाला, त्यामध्ये तिखट, हळद, गरम मसाला, किचन किंग मसाला असं टाकून दिला आणि त्यानंतर मग त्यात टाकलं पाणी, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं, कारण ते पाणी टाकल्यानंतर मसाले चांगले अजून शिजतात. आणि त्यानंतर मग परत थोडंसं मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि परत थोडा वेळ सगळा मसाल्यानं अजून एक वेळा चांगला शिजू दिला, चांगलं तेल सुटेपर्यंत, कारण तर मी आधी पाणी टाकून दिलं होतं थोडंसं म्हणून. त्यानंतर इथे मी आता रस्सा तयार करून घ्यायचा होता पाटवडीच्या भाजीसाठी. तर इथे मी पाणी टाकून देते पूर्ण फोडणी दिलेल्या मसाल्यामध्ये. जास्त घट्ट असा रस्सा आधीच ठेवत नाही, कारण तर ज्याची पाटवडी आपल्याला बनवायचं आहे ते असतं बेसन पीठ, आणि बेसन पिठाची पाटवडी बनवतो आणि आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा तो रस्सा अजून घट्ट होतो, म्हणून मग शक्यतोपर्यंत पातळच ठेवायचा. आणि त्यानंतर मग बेसन पिठाचा जो गोळा तयार करून ठेवला होता त्याची एक पोळी लाटायची. एकदम जाडी पण नाही, एकदम पातळ पण नाही, अशी मीडियम अशी पोळी लाटायची. आणि पोळी लाटल्यानंतर मग आपण शंकरपाळे ज्या पद्धतीनं करतो ना तसे, नाहीतर मग चौकोनी आकाराची अशी पाटवडी पाडून घ्यायची, आम्ही पाडून घ्यायची म्हणतो, तर इथे तयार करून घ्यायची. तर मी ते चौकोनी आकाराची पाटवडीचे काप तयार करून घेत आहे. जेवढी बेसन पिठाची पोळी तयार करून घेतली तेवढ्याचेही काप तयार करून घेतले. आणि त्यानंतर इथे रस्स्याला उकळी आली होती, तर मग गॅस कमी करून दिली आणि त्यामध्ये जे पाटवडीचे काप होते ना ते सगळे टाकून दिले. हे बेसन पिठाची असते पाटवडी, त्याच्यामुळे ना आधीच रस्सा थोडासा पातळ ठेवायचा, मग शिजल्यानंतर ना रस्सा खूप घट्ट होतो, मग शिजायलासुद्धा वेळ म्हणजे पाणी लागते ना पाटवडी, म्हणून मग थोडासा रस्सा पातळ ठेवला की शिजायला पण बरं पडते. आणि 15 मिनटं लागतात फक्त पाटवडीची भाजी शिजायला. इथे रस्स्यामध्ये पूर्ण पाटवडीचे काप टाकून दिले आणि पाटवडीची भाजीनं शिजायला ठेवून दिली. तर आज ना मस्त एक वेगळ्या पद्धतीच्या चपात्या करणार होते. मी रोज तर साध्या चपात्या, गोल चपात्या करत असते, पण आज म्हटलं त्याला पाटवडीची भाजी आहे तर वेगळ्या चपात्या कराव्या. शिवांशचं रोजचं चालतं, मम्मी माझ्यासाठी फक्त ट्रँगलची चपाती कर, ट्रँगलवाली चपाती कर. तर आज म्हटलं सगळ्यांसाठी ट्रँगलवाल्याच चपात्या कराव्या, म्हणजे त्रिकोणी चपात्या. तर खूप म्हणजे दिवसानंतर मी त्रिकोणी चपात्या करत आहे. तर इथे पाटवडीची भाजी एकीकडे शिजत होती आणि दुसरीकडे मग मी इथे चपात्या करून घेत आहे. तर सगळ्यांसाठीच आज त्रिकोणी चपात्या करणार होते खूप दिवसानंतर. मी वरून तेल लावत नाही चपात्यांना, म्हटलं आज ना पाटवडीची भाजी आहे तर वरून तेल लावलेल्या, म्हणजे चांगला तेल लावलेल्या चपात्या कराव्या. तरी ते सगळ्या चांगल्या अशा चपात्या करून घेते. पण पाटवडीच्या भाजीसोबतच चपात्यांपेक्षा ज्वारीची भाकर नाही तर बाजरीची भाकर खूप छान लागते. पण आमच्या घरी खात नाही ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर, त्याच्यामुळे चपात्याच कराव्या लागतात. चपात्या करत होते तेवढ्या वेळात बघा अचानक पाऊस लागला. ते पाऊस येत होता, हे किती बघा, आणि बाहेर आले मी, पाऊस लागला तर. आणि सगळ्या चपात्या बनवून तयार झाल्या, मग हॉटपॉटमध्ये ठेवून दिल्या. आणि मिस्टरांना आज यायला जरा उशीर होता, त्यांनी फोन करून तसं सांगितलं होतं. तर मग आता मुलांना वगैरे जेवण चालून द्यायचं होतं. शिवांश तर आमच्यासोबतच जेवतो, तो नाहीच म्हणाला जेवण करायला, पण अद्विकला मात्र मिस्टर उशिराने आले की मग खूप उशीर होतो ना जेवण करायला, म्हणून त्याला भरवायचं होतं. इथे पाटवडीची भाजी बनवून तयार आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रस्सा बघा किती घट्ट आलेला आहे आणि आधी रस्सा किती पातळ होता. असो, तर इथे पाटवडीची भाजी शिजून तयार होती, कोथिंबीर टाकून दिली होती, मसाला पण टाकून दिला होता वरून. आणि परत मग गॅस होता आणि गॅस परत आवरायला घेतला. म्हटलं वेळ आहे आपल्याकडे, तर म्हणून मग थोडासा गॅस होता गॅस चांगला आवरून घेतला. आणि त्यानंतर मग आता अद्विकला भरवायचं होतं, तर कुकरमध्ये मी भात लावला होता. अद्विकमुळेच मी कुकरमध्ये भात लावते, नरम भात व्हावा याच्यासाठी. आणि त्यानंतर मग त्याला पाटवडीची भाजी आणि भात असं जेवण मी चालणार होते. तर मला नव्हतं वाटलं अद्विकला पाटवडीची भाजी आवडेल, पण आता बघा खाताना तो कसा करतो. इथे आम्ही जेवण करायला बसलो, म्हणजे अद्विकला मी इथे जेवण भरवत आहे, मी माझ्या हाताने भरवत आहे, पण तो स्वतःच्याही हाताने खातो, म्हणजे आम्ही दोघंही जेवण करत होतो म्हटलं तरी चालते. तर त्याला भात आणि भाजीशी कालवून दिली आणि पाटवडीची एक काप घेतली होती मी सोबत त्याला खाऊ घालायला. तर त्याने आपल्या हातानेच पाटवडीचा एक काप जो आहे तो खाल्ला आणि त्याला खूप आवडला. तर परत म्हणाला मम्मी मला परत आणून दे, म्हणजे तो बोलत नाही पण इशारा करतो.
तर मला ते लगेच समजतं त्याला काय पाहिजे नेमकं. तर त्याला पाहिजे होती परत एक पाटवडीचा काप. तर मग इथे रस्सा आणि भात मिक्स करून मी त्याला भरवत होते आणि त्याचं म्हणणं होतं की मला परत आणून दे पाटवडी. तर मग मी त्याच्यासाठी परत आणते आणि परत त्याला खाऊ घालते. असंच चालतं. तर इथे अद्विकला मी भरवत आहे. तर असं होतं माझं आजचं रुटीन मुलांसोबत आणि माझ्या घरातल्या कामांसोबतचं. तर कसं वाटलं पाटवडीची भाजी, तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.